नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. नरेंद्र मोदी व अमित शहा हे अपराधी. संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा स्थितीवरून साधला निशाणा. उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद. मुख्यमंत्री शिंदेंच्या बदनामीचा प्रयत्न सुरू करण्याची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांशी मॉरिसचा संबंध हे भंपक विधान. चंद्रकांत पाटील यांनी साधला विरोधी पक्षावर निशाणा. आता सविस्तर वृत्त. राज्यात सध्या जंगलराज सुरू असल्याचं चित्र चरितार्थ होताना दिसतंय, ज्यात ठाण्यात भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार ते काल रात्री झालेलं फेसबुक लाईव्ह प्रकरण या सर्वांना अनुसरून आज संजय राऊत यांनी सत्ताधारी तसेच भाजपवर निशाणा साधलाय. झालेल्या घटनाक्रमावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राज्यात घडत असलेल्या प्रकाराचे अपराधी असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलंय. अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही, अकार्यक्षम गृहमंत्री आहात. तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलंय. तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय. महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे. नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा. हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचं आहे. त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज या महाराष्ट्रावर लादलं. हा सूड आहे महाराष्ट्र. हे अपयश या राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याचं आहे आणि हे अपयश या राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या राज्याचे गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत. लक्षात घ्या, ज्या प्रकारचं शासन त्याने आमच्या माथी लादलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात रक्ताचे सडे पडतात. लुटमार, दरोडे, अपहरण, बलात्कार, हत्या हे वाढलेलं आहे. काय करतात मोदी आणि शहा? त्यांनी सरकार लादलंय ना आमच्यावर. त्यांची जबाबदारी नाही का? या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढून इथे राष्ट्रपती शासन इथे लावलं पाहिजे. सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा तुमच्यात हिंमत असेल तर. रोज इथे आम्हाला गुन्हेगारीशी सामना करावा लागतो या महाराष्ट्र आणि मुंबई. हे तुमचे आमदार, तुमचे खासदार पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना धमक्या देत आहेत, पोलिसांना जाऊन अरेरावी करतायत. याला कायद्याचं राज्य म्हणतात का? त्याचं कारण असं आहे, हे गुंड आणि बदमाश वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, ठाण्यात, सर्वत्र गुंडांबरोबर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी, त्यांचे बाळराजे हे रोज चाय पे चर्चा करतायत आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये, त्यांच्या गटामध्ये, त्यांच्या गँगमध्ये सामील करून घेतलं जात आहे फक्त आमच्याशी लढण्यासाठी. नाही, मी ते म्हणतोय ना, त्यांना पडलेलंच नाही काही महाराष्ट्राशी. मुख्यमंत्र्यांचा कोणतरी म्हटलं आज वाढदिवस आहे का? आज वाढदिवस आहे म्हणजे आज तिथे अजून 100 एक गुंड येतील. हा, देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले कशा करता? नवीन सुपारी घ्यायला, महाराष्ट्रात खून करण्याची? काय एकदा तरी एका शब्दाने तरी ते बोलल्याच काय या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर कठोर कारवाई करू? कोणावर? शिवसैनिकांवर फक्त, आमच्या गुंडांवर नाही. गुंड तुमचे कोण लागतात? मुंबईमध्ये एका लोकप्रतिनिधीची हत्या होते. हा, मुंबईमध्ये एका लोकप्रतिनिधीची हत्या होते दिवसा ढवळ्या कॅमेरा समोर. कल्याण त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये हत्या होत आहेत, गोळीबार होतो आहे आणि वाढदिवस कसले साजरे करतायत? बाबा रे, 1.5 वर्ष भोगलत, महाराष्ट्राची वाट लावलीत, आता दूर व्हा. या माझ्या शुभेच्छा आहेत महाराष्ट्रासाठी. झालं, तुमची इच्छा पूर्ण झाली ना महाराष्ट्राची वाट लावण्याची, महाराष्ट्राला बदनाम करण्याची, महाराष्ट्र खतम करण्याची, महाराष्ट्राच्या अस्मितेला चूल लावण्याची दिल्लीच्या मदतीनं. झाला आता ना, खोके जमले आहेत ना, खोके जमले, खोके वाटले गेले, आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं, आता बाद झालं. यात ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का? आमचे एक सहकारी, तरुण सहकाऱ्यांची हत्या झाली, ही गोष्ट फायदा घेण्याची? तुमचे चिरंजीव ज्या माफियाला जाऊन भेटले त्याच्यावर बोला.
तुमच्यावरती जे आरोप आहेत आर्थिक माफियागिरीचे, आर्थिक माफिया, बरं का, त्याच्यावर बोला. कोण बदनाम करते महाराष्ट्राला? प्रधानमंत्र्यांनी जे तुम्हाला ओळखतात, म्हणता ना, मला ओळखतात मोदी, मला विचारतात काय अजित, हा, एअरपोर्टला 70,000 कोटीचा घोटाळा हा प्रधानमंत्र्यांनी समोर आणला, आम्ही आणला नाही. कोण फायदा घेताय? फायदा तुम्ही घेताय. तुम्ही लाभार्थी आहात या माफियागिरीचे आर्थिक, तुम्ही सगळे, आम्ही नाही. काल फेसबुक लाईव्ह गोळीबार प्रकरणावरून आपल्या अंगावर आलेले पाप दुसऱ्याच्या माथी मारले जात असल्याचं विधान राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय. तसेच कालचा गोळीबार हा ठाकरे गटातील वाद असल्याचं स्पष्टीकरण सुद्धा सामंत यांच्याकडून देण्यात आलं. बोरिवलीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यामध्ये घोसाळकर नावाचे माजी नगरसेवक त्यांचं निधन झालं. जो मारणारा होता त्याने देखील आत्महत्या केली. ही घटना खरोखरच दुर्दैवी आहे. या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्की शासन पुढाकार घेईल, शासन त्यांच्यावर कारवाई करेल, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. महत्त्वाची गोष्ट, काल आपण तो फेसबुक लाईव्ह सगळ्यांनी बघितलेला असेल, त्यातलं संभाषण बघितलं असेल. संभाषणामध्ये काय काय उल्लेख झाले हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं असेल. आणि जे माजी नगरसेवक होते त्यांनी आणि जो मॉरिस नावाचा व्यक्ती होता त्यांनी कशा पद्धतीनं भविष्यामध्ये एकत्र काम करण्याची शपथ घेतली, कशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम आम्ही आता एकत्र राबवणार आहोत हे सांगितलं आणि त्याच्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली. आणि त्याच्यानंतर कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे जे आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस शिंदे साहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला. मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही कात्रणं आपल्याकडे दिली आहे. मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता, व्यक्ती होती, त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम हे कोण करत होतं हे सगळं त्या कात्रणांमध्ये दिलेलं आहे. मी एकच त्याच्यातलं जर कात्रण दाखवलं आपल्याला सामना पेपरचं, तर सामना पेपरमधनं तर त्याला असंच म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी 115 दिवसांचा मदत यज्ञ. आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची, म्हणजे उभाटा शिवसेना मोठी करायची, अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं, गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळं आहे. मी जबाबदारीनं सांगतो, कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाठा गटातलंच आहे. कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये, म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे, ह्याच्यातनं हे झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, हे दुर्दैवी आहे, असं होऊ नये. विरोधी पक्षातला जरी कार्यकर्ता असेल, विरोधी पक्षातला जरी नेता असेल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरामध्ये असं घडू नये ही एकनाथ शिंदे साहेबांची देखील प्रामाणिक इच्छा आहे, आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून या कठीण प्रसंगामध्ये नक्की घोसाळकर कुटुंबियांसोबत आम्ही आहोत. परंतु असं असताना काही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी राजकारण करायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय वाढते याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही आणि याचा देखील आम्ही जाहीरपणानं निषेध करतो. गोळीबाराचा जसा निषेध करतो तसं या देखील भूमिकेचा निषेध करतो. आणि मला आवाहन करायचं आहे जनतेला की अशा पद्धतीचा एखादा वर्षावरचा फोटो आहे म्हणून खोटा फोटो ट्विट करायचा आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, असं होत असताना जे आज मी कात्रणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये 115 दिवसांचा मदत यज्ञ म्हणून दिलेला आहे. त्याच्यानंतर मी आता त्याचे उल्लेख करत नाही. त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आहेत. त्याच्यानंतर काही नेत्यांच्या वाढदिवसाचे फोटो लावलेले आहेत. त्याच्यानंतर महापौर यांच्याबरोबरचे फोटो आहेत. त्याच्यानंतर मॉरिस हुए सन्मानित अशा नावाने एक बातमी आलेली आहे, ती देखील आपण वाचणं गरजेचं आहे.
मला असं वाटतं की याला मोठं करण्याचं काम हे सामनामधनं केलं गेलं. याच्या सामाजिक कार्याला पाठिंबा सामनामधनं होता आणि घोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा मातोश्रीवरनं होता. हे याच्यातनं स्पष्ट सिद्ध होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की उगाचच कुठचीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख करायचा, एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये आणायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर टीआरपी वाढतो, हे काही लोकांना माहिती असल्यामुळं हा कुटील डाव काही लोक खेळतायत. आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, पत्रकारांना देखील विनंती करायची आहे की आरोप प्रत्यारोप होऊ शकतात हे आम्ही समजू शकतो, टीका होऊ शकते हे देखील समजू शकतो, पण आपल्या अंगावर आलेलं पाप हे दुसऱ्याच्या माथी मारायचं आणि त्यांना बदनाम करायची ही प्रवृत्ती जी काय आहे याला छेद आपण देखील सगळ्यांनी दिला पाहिजे, या मताचा मी आहे. कारण जे कागदपत्र आम्ही तुम्हाला दिलेत, काही ट्विट देखील आहेत, म्हणजे मी कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कोणाला आदर्श मानतो आणि मी कोणाला आदर्श मानून भविष्यामध्ये काम करणार आहे, असं मॉरिसने टाकलेली ट्विट देखील आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना भेटला याच्यापेक्षा माजी नगरसेवक हा प्रकार घडायच्या अगोदर कोणाला भेटले हा देखील आमच्या समोरचा एक प्रश्न आहे, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि याचा देखील तपास झाला पाहिजे. नक्की फेसबुक लाईव्हमध्ये जे कॉम्प्रोमाइज झालं ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या मागं कोण होते हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे. हे कॉम्प्रोमाइज करून त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बसून हे मिटवा हे सांगणारे कोण होते हे देखील जनतेसमोर आले पाहिजेत. आणि म्हणून ज्यांनी उबाठामध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला, जो कालच घेतला, फेसबुकमधनं आपण बघितलाय, त्याचं समर्थन एकनाथ शिंदेसाहेब कसं काय करू शकतात, हा साधा सेन्स असण्याचा भाग आहे. आणि म्हणून मला वाटतं की एखादी वाईट गोष्ट घडली की ती शिंदेसाहेबांमुळे घडली आणि एखादी चांगली गोष्ट घडली की ती आम्हीच पूर्वी केलेली होती, अशा पद्धतीची भूमिका काही लोक राजकारणातली मांडतायत. आणि म्हणून या गोष्टीचा पूर्ण खुलासा व्हावा यासाठी पक्षामार्फत आणि विशेषतः आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की घोसाळकर कुटुंबियांवर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही कोणीही त्याच्यावर बोलणार नाही, कारण शेवटी जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी आहे. ही विरोधकाच्या घरात घडू दे, सत्ताधीशाच्या घरात घडू दे किंवा सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये घडू दे, ही चुकीचीच गोष्ट आहे, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. परंतु घडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना त्या प्रकरणामध्ये ओढायचं, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करत असताना, लोक त्यांच्या बाजूने आकर्षित होत असताना कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं, ही गोष्ट खरोखरच दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी सांगितलं की हे जे मी पत्रकं आपल्याकडे दिलेली आहेत किंवा सामनामधनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं, त्याला मोठं कोण करत होतं हे आपल्याला कळलं असेल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की बॅनर लावणं वेगळं, फेसबुकवर समर्थन करणं वेगळं, ट्विटमधनं मी एखाद्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारतो हे सांगणं वेगळं, स्वतः जाऊन बुके देणं वेगळं, चेंबरमध्ये देऊन बुके देऊन फोटो काढणं वेगळं आणि एखाद्या गर्दीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर येऊन हात जोडणं किंवा त्यांच्या बाजूला उभं राहणं. मी अनेक वेळा सांगितलं की काही लोकांना ही सवय नव्हती. मुख्यमंत्री लोकांमध्ये जातात, मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून काम करतात, मॉबमध्ये जातात, हे काही लोकांना सवयच नव्हती ना. त्याच्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी येतात, अनेक लोक कार्यकर्ते असतात, कुठच्या प्रवृत्तीचे असतात, कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे एखादा फोटो बदनामी करण्यासाठी ट्विट करायचा, त्याच्यापेक्षा आज जे मी सामनाच्या बाबतीतले मुद्दे मांडलेले आहेत की जे फेसबुक लाईव्ह झालं ते फेसबुक लाईव्ह होण्याच्या अगोदर, आता मला असं वाटतं की दोघंही हयात नाहीत, त्यांच्या मागं खरं ही चर्चा करणं देखील योग्य नाही, परंतु त्यांच्या मागं एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी जी चर्चा केली जाते म्हणून नाईलाजानं ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि मला याच्यातनं विचारायचं आहे की जे कॉम्प्रोमाइज झालं हे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालं होतं का, तर ते नाही. तो आमचा कार्यकर्ता होता का, तर नाही. उबाठामध्ये एकत्र भविष्यामध्ये महिलांसाठी साड्या वाटप असेल, सामाजिक काम असेल, हे आता आपण एकत्र करायचं आणि उबाठा शिवसेना वाढवायची, अशा पद्धतीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही देखील बघितलंय आणि अख्ख्या जगानं बघितलं. मग याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न आला कुठे. आणि म्हणून मला विनंती करायची आहे आणि जे तपास करतायत त्यांना देखील विनंती करायची आहे की ही मीटिंग का ठरली, कशी ठरली, कुणी ठरवली आणि ती कशासाठी झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठंही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध येत नाही, कुणी संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांचे संबंध होते त्यांनी मात्र खुलासा करणं गरजेचं आहे.
मुख्यमंत्र्यांशी अनेक जण भेट घेतात, यावरून मुख्यमंत्र्यांचे मॉरिसशी संबंध आहेत असा निष्कर्ष काढू नये असं विधान राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तसेच विविध मुद्द्यांवर पण यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रकाश टाकण्यात आला. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं रूप बदलावं, म्हणजे त्याला आपण स्ट्रक्चरली स्ट्रेंथन करावं, रंगरंगोटी करावी, प्रामुख्याने मुलींच्या हॉस्टेलचे आणि सगळ्या दोन्ही मुलांच्या हॉस्टेलचे टॉयलेट्स नीट करावेत, असा एक गेले 5-6 महिने मी खूप आग्रह धरतो आहे. त्यातून आले बऱ्यापैकी टेंडरपर्यंत आले. पण मीनवाईल सेंट्रली आम्ही सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला, सगळ्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला जिमसाठी साहित्य द्यायचं ठरवलं. हा माननीय मोदीजींचा, देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींचा हा मोठा आग्रह आहे की शरीर आणि मन हे सगळ्यांचं मजबूत असलं पाहिजे. 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळेचा भारत जो ते व्हिज्युअलाइज करतायत आणि त्यांनी दिशा दिल्यामुळे आपण सगळे व्हिज्युअलाइज करतो की जगातला क्रमांक 1चा देश हा व्हावा. क्रमांक 5वर आपण गेलो आर्थिकदृष्ट्या. येत्या 4-5 वर्षातच क्रमांक 3वर जाऊ अशा वेगाने आपली अर्थव्यवस्था पुढे चालली आहे. तर त्यात त्यांनी शरीर आणि मन मजबूत राहण्यासाठी सर्व लेवलला प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यातून त्यांनी योगाचा आग्रह धरला, जो आग्रह सगळ्या जगाने मान्य केला. त्या आग्रहाचा भाग म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला व्यायामाचं साहित्य दिलं आहे. ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं आज माझ्या हस्ते लोकार्पण होणार आहे. इथल्या विद्यापीठामध्ये काही अशीच हॉस्टेल वगैरे झाले, त्याचे उद्घाटन आहेत. शिक्षण संस्थाचालकांबरोबर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या खूप चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत ते इम्प्लिमेंट करताना काही अडचणी असतील त्यावर इंटरॅक्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप चांगला सोशल प्रोजेक्ट हा इथे केशवसृष्टी म्हणजे केशव प्रतिष्ठान यांनी जो करला आहे तो आहे की रेल्वे स्टेशन्सवर पळून येणारी मुलं जी सापडतात तर त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना पुन्हा आपापल्या घरी पाठवण्याची एक फार मोठी योजना रेल्वे पोलिसांची असते. त्याला वेगळ्या संस्था मदत करतात. तसं इथलं केशव प्रतिष्ठान इथे खूप चांगलं काम करते आहे. रेल्वे ट्रॅकला लागून मी पूर्वी 80ला या जिल्ह्यात पूर्ण आलो असताना एका कार्यकर्त्याने मला ती बिल्डिंग वापरायला दिली होती. माझ्या डोक्यात ते होतं की आपण इथे राहिलो तर ही बिल्डिंग अन्य कोणी विकत घेण्याच्या वेळी सामाजिक कामासाठी विकत घेतली गेली पाहिजे. मला आनंद आहे की ती केशव प्रतिष्ठानने विकत घेतली, खूप चांगली इमारत बांधली आणि या पळून येणाऱ्या रेल्वे स्टेशन सापडणाऱ्या मुलांच्या सेटलमेंटसाठी त्या इमारतीचा उपयोग होईल त्याचंही उद्घाटन आहे. असे खूप विविध कार्यक्रम आहेत. जळगावशी माझं नातं आहेच, त्यामुळे खूप जुने मित्र प्राध्यापक अनिल रावांच्याकडे जेवायला जाण्यापासून ते दीपक परदेशीकडे त्यांनी नवीन घर बांधलं तर चहाला जाण्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत. विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं कामच आहे, परंतु घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. त्याची व्यवस्थित प्रत्येक घटनेची खोलामध्ये जाऊन चौकशी केली जाते आणि त्याच्यामधले जे दोषी असतील त्यांना शासन मिळेल. एकनाथ शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. साधारणतः माझं ऑब्झर्वेशन असं आहे की दिवसभरामध्ये ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली 5,000 लोक त्यांना भेटतात. म्हणजे मी कमीच बोलतो आहे खरं म्हणजे जर ते मुंबईमध्ये निवासस्थानी असतील तरची संख्या, बाहेर तर काय आमाप भेटतात. आणि त्यांचं हे वैशिष्ट्य आहे, ते प्रत्येक माणसाची दखल घेतात. मग तो माणूस फोटो काढतो म्हणतो, तो माणूस निवेदन देतो म्हणतो, बऱ्याच वेळेला तो फोटो काढतो म्हणत नाही पण तो गर्दीत उभा असताना फोटो काढला जातो. त्यामुळे त्यांना भेटलं म्हणजे त्यांचे काही संबंध आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. ह्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची ब्युटी, सुंदरता अशी आहे की कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार आहे. त्याचं काही तोंड आपण धरू शकत नाही. त्यामुळे कोण काय म्हणालं यावर मी टिप्पणी करण्यात काही पॉईंट नाही. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास,
टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा व ओबीसीचा मोर्चातर्फे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी यांनी असे वक्तव्य करत ओबीसी समाजाचा अपमान केला आहे असे यावेळी आंदोलकांनी सांगितले। यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी जोडे मारले व त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला। आणि ओबीसी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं ते खरंच निषेधार्थ आहे। आज भारतीय जनता युवा मोर्चा व ओबीसी मोर्चातर्फे संयुक्त विद्यमानाने आज निषेध करण्यासाठी संभाजीनगरमध्ये आज इथं आम्ही जमलेलो आहे। आणि खरंच पप्पूनं एकदा परत त्याच्या कृतीतून दाखवून दिलं तो खरंच पप्पू आहे आणि तो राजकारणात राहण्याच्या बिलकुल लायक नाही आहे। म्हणून आज भारतीय जनता पार्टी आज त्याला इथं विरोध करण्यासाठी इथं जमा झालेली आहे। अभिषेक घोसाळकर यांची हत्या म्हणजे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मातोश्रीवर सुरू झालेल्या गँगवॉरचा परिणाम आहे। अभिषेक घोसाळकर हे आदित्य गँगमध्ये होते, त्यामुळे मॉरिस आणि संजय राऊत यांचा CDR तपासा, हा गँगवॉर आधी थांबवा आणि मग महायुती सरकारवर आरोप करा असे आमदार नितेश राणे म्हणाले आहेत। कल जो घोसाळकर के बेटे का जो मर्डर हुआ उसका असली कारण क्या है, तो उबाटा में जो गैंगवॉर शुरू है, एक तरफ आदित्य दूसरी तरफ राउत, ये दोनों के माध्यम से जो गैंगवॉर शुरू है उसके वजह से ही ये हत्या हुई है ऐसे हम सुन रहे। मॉरिस नाम का जो आदमी है वो किसका आदमी है? वो राहुल गांधी जी के भारत जोड़ो न्याय यात्रा की मुंबई की तैयारी क्यों कर रहा था? उसने हमेशा से उद्धव ठाकरे के बैनर क्यों लगाए थे? और जिस तरीके से संजय राउत ये तेजस को प्रमोट कर रहे हैं, उसका ही गुस्सा आदित्य कैंप में बढ़ता जा रहा है और इसलिए और इसका परिणाम ये गैंग वॉर बहुत बड़े पैमाने पे शुरू हुआ है। इसलिए हमारे गृह मंत्री और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के ऊपर आलोचना करने से पहले ये खुद के गिरेबान में पहले झाके, मातोश्री में और उबाटा में शुरू हुआ ये गैंग वॉर पहले रोके और फिर ही हमारी महायुति के सरकार के ऊपर आलोचना करें। काल मुंबईत ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने क्रांती चौकामध्ये निदर्शने करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी आक्रमक होत भाजप व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। काय सांगाल? आता जे बघितलं कालपासून जे गोळीबार झालेला आहे, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला हा गुन्हेगारांचा अड्डा बनलेला आहे आणि हे खरबुजा फडणवीस गृहमंत्री हा म्हणून कार्यक्षम ठरलेला आहे, अकार्यक्षम ठरलेला आहे। त्याच्यामुळे त्याचा त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच। बातम्यांचा वेग असाच सुरू असेल। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300।